या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना असं काय हे करायचं की या गोष्टीमुळे मला ओळखलं गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, कारण तुम्हाला ही दुसरी टर्म असेल जी फुल टर्म तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये. नाही, म्हणूनच या दुसऱ्या टर्म मध्ये मी 360 डिग्री काम चालू केलं. अशी कुठली एक योजना की ज्याच्यामुळे माझं मत असं आहे की मागच्या माझ्या टर्म मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमुळे, जलयुक्त शिवारमुळे मला ओळखलं गेलं. आता मला एका योजनेकरता ओळखलं जायचं नाही. आता महाराष्ट्राला 360 डिग्री विकास आपण विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, सोशल सेक्टरचे प्रोजेक्ट असतील, इथपासनं तर एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण सरकारला कसं बिल्ड करू शकतो इथपर्यंत काम चाललेलं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण गव्हर्नमेंटचे जे प्रोसेस आहेत त्याचं रिइंजिनिअरिंग केलं आहे. या रिइंजिनिअरिंगमधनं एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मिळण्याकरता जर 10 पावलं होती किंवा 10 स्टेप्स होत्या तर त्या 4 स्टेप्स आणलेल्या आहेत. एखादा फॉर्म भरण्याकरता जर एखादा 40 फील्ड भराव्या लागायच्या तर त्या 5 फील्डपर्यंत आपण आणतो. हळूहळू संपूर्ण प्रशासन आणि संपूर्ण व्यवस्था ही इन्स्टिट्यूशन म्हणून आम्ही बिल्ड करतो, जेणेकरून ट्रान्सपरन्सी आणि एफिशियन्सी ही केवळ एखादी रेजिम आहे म्हणून नाही, देवेंद्र फडणवीस असो का नसो हे चालत राहिलं पाहिजे, सिस्टीम म्हणून सिस्टीम म्हणून चाललं पाहिजे. आज महाराष्ट्रातले प्रोजेक्ट कॉस्ट इफेक्टिव्ह झाले पाहिजेत 100%. आज तुम्ही बघा, प्रोक्युरमेंट पॉलिसी आपण नवीन तयार करतोय आणि सगळ्यात महत्वाचं जे कधीच कुठल्या राज्याने केलं नाही, आपण HR स्टॅक तयार करतो. सगळ्यात जास्त HR इश्यूज हे सरकारमध्ये असतात, सगळ्यात जास्त HR सरकारकडे आहे. सरकारमध्ये कधी त्याचं लक्ष दिलं गेलं नाही. अनेक वेळा, म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून सांगतो, सरकारमध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते की काय आंधळं दळताय आणि कुत्रं पीठ खाताय. म्हणजे अनेक डिपार्टमेंट्समध्ये सचिवांनाही माहिती नसतं की माझ्याकडे कोण काम करत आहे. म्हणजे जेव्हा HR स्टॅक करायला सुरुवात केली त्यावेळी असं लक्षात आलं की एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही काही भरती केली आहे, 25 लोक आहेत, भरती झाली आहे, त्यांना पगार मिळतोय, पण त्यांच्याकरता कामच नाही. कारण काय झालं तर जे जुने प्रोफाईल्स होते त्याप्रमाणे त्यांची भरती करून टाकली. कारण जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते नव्याने तयारच झाले नाहीत आणि आता त्यांच्याकरता कामच नाही आमच्याकडे. आणि म्हणून कंप्लीट HR स्टॅक तयार करतोय, नवीन रूल्स आपण तयार करतोय, नवीन प्रकारे पूर्ण एकेका विभागाचा आढावा आपण घेतो. मला महाराष्ट्र सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करायचं आहे. देवेंद्र फडणवीस असो का नसो, कोणी आला तरी देखील ही इन्स्टिट्यूशन तेवढीच प्रेडिक्टेबल असली पाहिजे, ही इन्स्टिट्यूशन तेवढीच एफिशियंट असली पाहिजे आणि ही इन्स्टिट्यूशन तेवढीच ट्रान्सपरंट असली पाहिजे. कारण एक वेळ अशी होती की महाराष्ट्र हा त्या सिस्टीमसाठी ओळखला जात होता आणि ती सिस्टीम कुठेतरी मोडून गेली, पूर्ण मोडली. आपण त्याचा एक अर्थ निघू. करेक्ट आहे, खरं आहे, ही पूर्ण सिस्टीम मोडली, 100% मोडली आहे आणि याला आम्ही सगळे जबाबदार आहोत. कारण मला जर तुम्ही विचाराल तर मी 14 ते 19च्या माझ्या कार्यकाळामध्ये खूप गोष्टी केल्या, पण आज मला विचाराल काय राहून गेलं, त्यातलं महत्वाचं हे राहिलं की कुठल्या HR रिफॉर्म्सच केले नाहीत. कारण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष ही सिस्टीम आहे की HR मध्ये फाईल आली तर पुश करायची. 40 हजार लोकांचे प्रमोशन बाकी होते. 40 हजार लोकांना जर तुम्ही प्रमोशन देणार नाही तर शेवटी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला काम करण्याची प्रेरणा काय? लोक रिटायर होऊन जातात, पण त्यांचं छोटीशी एक त्यांच्यावर जी काही त्या ठिकाणी एखादी चौकशी बसली आहे त्याचा निकाल लागत नाही म्हणून त्यांचं पेन्शन सुरू होत नाही. आणि जे नालायक आहेत त्यांचाही निकाल लागत नाही, त्यामुळे ते नालायकपणा करून परत 10 वर्ष सरकारी नोकरीत काम करतात. हे सगळं बंद आम्ही करतो. या सगळ्या गोष्टी AIचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही मॉड्यूल्स तयार करतो, जेणेकरून एखाद्या व्यक्तीवर जर त्या ठिकाणी आरोप झाला तर विविक्षित महिन्यांमध्ये आरोप सिद्ध तरी झाला पाहिजे, नाही तर ड्रॉप तरी झाला पाहिजे.